देश एक झाला होय ना. आणि त्या एकीचा विजय काल झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितलं. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचा मनापासून इथं आभार व्यक्त करतो. आम्ही सोशल मीडियावर सातत्याने संपर्कात होतो, भूमिका मांडत होतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित भाऊ जेव्हा तिथं आले होते तेव्हा मी आणि ते एकत्रित मिळून युवांसाठी एक लढा, तिथे असणारे विद्यार्थी जे लढत होते त्याच्यामध्ये आम्ही सहभाग घेतला होता. काही प्रमाणात तेव्हा तिथं आमची समोरासमोर चर्चा झाली होती, त्याच्या आधी फोनवर झाली होती आणि काल परवा तिथं जाऊन तिथं सुद्धा विचारपूस झाली होती. खरं तर हा लढा कुठल्या राजकीय पक्षाने लढलेला नाही, हा सामान्य परिवारातले युवा एकत्रित येऊन त्यांनी तो लढलेला आहे. आणि मग राजकीय पक्ष असतील, नेते असतील, यांनी या लढ्याला पाठिंबा दिला. भाजपमधले काही पदाधिकारी, नेते आणि 10 पैशाची त्यांची ट्रोलिंग टीम ही कशी आहे याचा खूप चांगला अभ्यास माझ्यामध्ये आहे. हा लढा अराजकीय सुरुवातीपासून होता याचा अंदाज तुम्हा आपल्या सगळ्यांना होता. पण जर सुरुवातीपासून राजकीय नेते, राजकीय पक्ष या व्यासपीठावर जर दिसले असते तर हा जो सामाजिक लढा होता जो तुम्ही उभा केला होता त्याला एक वेगळा रंग भाजपला दिला गेला असता. जे सोशल मीडिया ट्रोल आहेत त्यांना 10 पैशावर काम करावं लागतं आणि ज्यांचा अहंकार म्हणजे अंधभक्तांचा अहंकार तुम्ही जो काल मोडला, अशा अंधभक्तांनी या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या आंदोलनाला वेगळी दिशा दिली असती. म्हणून तुम्ही योगेश भाऊ बोलले की आधी का गेला नाहीत, त्याचं कारण काही प्रमाणात मी इथं सांगितलं. पण तिथं त्या व्यासपीठावर बसल्यानंतर काही प्रमाणात जेव्हा आपण फ्रंट पिचवर खेळतो, आता फ्रंट फुटवर येऊन जेव्हा खेळतो तेव्हा पुढची लोक घाबरतात याचा काही प्रमाणात मला अंदाज आहे, कारण मी सुद्धा संघर्ष करतो या महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे अभिजित भाऊ असतील आणि तुम्ही सगळेजण युवा आता कुठलाही विचार न करता, न घाबरता, बॉलर फास्ट असो, जबरदस्त असो का स्पिनर असो, फ्रंट फुटवर जायचं म्हणजे जायचं हे तुम्ही ठरवलं आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने आपल्याला विजय आला आणि ते पुढचे लोक घाबरले. या आंदोलनाने काय केलं तर सत्ताधारी लोकांचा अहंकार मोडला, तुम्ही इगो हट केला त्यांचा. आणि दुसरी बाजू अजून एक सांगतो, विरोधात असणारे अनेक नेते लढतात, बरेच लोक लढतही होते, पण बरेच लोक विचार सुद्धा करत होते लढू का नको लढू. ठीक आहे, आमच्या विडी झाली ती काय आम्ही कोणाला घाबरत नाही. पण हे जे आंदोलन आणि याच्यामध्ये जाती धर्माच्या आणि प्रांताच्या पलीकडे जाऊन तुम्ही भारतीय म्हणून जे एक आला त्याचा एक यश असे, एक तर सत्ताधाऱ्यांचा अहंकार मोडला आणि बरेच लोक आता रस्त्यावर येऊन न घाबरता तिथं लढायला तयार राहतील. त्यामुळे तुम्ही फक्त एका आंदोलनाच्या माध्यमातून एका मोठ्या नेत्याचा, मंत्र्याचा त्याच्यावर मी सांगतो की दिल्लीला गेलो होतो तेव्हा काय झालं. त्यामुळे एका मंत्र्याचा तुम्ही राजीनामा घेतला आणि हे तुमचं यश आहे, एवढ्यात तुम्ही समाधान व्यक्त करू नका. तुम्ही राजकारणाला एक वेगळी दिशा दिली, हे खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांचं यश आहे. दिल्लीला मी जेव्हा गेलो होतो तेव्हा सहज 3-3.5 तास मी स्टेजवर बसलो होतो. त्यांना विनंती केली होती स्टेजवर बसू द्या आणि नंतर मला लोकात जाऊन फिरायचंय. अभिजित भाऊंशी चर्चा केली, बरेच मराठी आपले काही लोक तिथे होते, काही हिंदी भाषिक होते, सगळ्यांशी मी बोललो. पण सहज मी आता पावसाला की जायचं का थांबायचं, तुम्ही एवढ्या मोठ्या भराट्य शक्तीला घाबरला नाही, पावसाला थोडी घाबरणार. तर तिथं काय होतं, दिल्लीमध्ये गरमी होती, एक तर युवांनीच वातावरण गरम केलं होतं
आणि तशी गर्दी होते, गरमी होती आणि गर्दी खूप असल्यामुळे तिथं थोडस जरा टेम्परेचर जास्तच वाढलं होतं. त्यामुळे काय व्हायचं, समजा 10चा ग्रुप केला होता, 10 पैकी एक उठायचा आणि बाकीच्यांना पंखा मारत बसायचा. मग 1 तास झाला की दुसरा उठायचा, तो बसायचा. मग ह्याच्यावरून काय दिसली तर एकी दिसले. आणि सगळ्यात महत्वाचं काय, एकामेकाला मदत करायची. आणि तिथे काही विद्यार्थी आणि मुलं मला अशी दिसली, मुली सुद्धा दिसल्या. आणि अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथं सुद्धा तुम्ही बघा, बहुतांश मुली इथं आलेल्या आहेत. याच्या आधी आंदोलनामध्ये मुली एवढ्या मोठ्या प्रमाणात येत नव्हत्या. इथेही आल्या. महाराष्ट्रात जिथे कुठं आंदोलन झालं, देशात जिथे कुठं आंदोलन झालं, तिथं मुली मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे. आणि तिथं हे जे काही हे लावलंय काय ते पोस्टर, त्याच्यामध्ये सुद्धा ते जरा जास्तच आक्रमक पद्धतीने व्यक्त होत आहे. मग तिथे काही सामाजिक कार्यकर्ते जे होते, कुणी कोणाला काय सांगितलं नव्हतं, पण डिसिप्लिन बघा. एक चांगल्या विचाराने आंदोलन तिथं होत असेल तर तिथं ऑटोमॅटिकली लोक बोर्ड घेऊन उभे राहायचे की इकडे एक्झिट आहे, शांतता राखा, हे करू नका, ते करू नका. मुलींसाठी एक वेगळी जागा केली होती, ही शिस्त तिथं दिसली. त्यात काय झालं की तिथे हजारो लोक, म्हणजे मी 2:30-3 वाजता तिथं होतो तेव्हा त्या 7 किलोमीटर मध्ये आम्ही फिरलो आणि काही आयोजक होते त्यांच्यावर फिरलो. 7 किलोमीटर रेडियस मध्ये 80 ते 90 हजार लोक रात्रीच्या 2:30 वाजता होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे होती. आणि तिथे शिस्त, म्हणजे कुणी बाटली खाली टाकली, कुणी कागद खाली टाकला, तरी तिथे वकील असू द्या नाही तर कुणी असू द्या, म्हणजे प्रोफेशनल काही पण युवा, तर तिथं जाऊन बाटली उचलायचा, कागद उचलायचा. म्हणजे हे माझं काम नाही, मी प्रोफेशनल आहे, हे मी करणार नाही, असं कुठे इगो त्या आंदोलनामध्ये कुठे तिथं दिसला नाही. त्यामुळे इगो जेव्हा आपण बाजूला ठेवतो ना, तेव्हा फार महत्वाची गोष्ट तिथं होते. तिथं काय झालंय, भारत आणि इंडिया एक झाला. नाही याच्या आधी काय व्हायचं, भारत म्हणजे ग्रामीण भागातलं एखाद्या शेतकऱ्याच्या मुलाचं आंदोलन असेल तर त्या भागातलेच युवा तिथं आंदोलन करायचे, आणि इंडिया म्हणजे शहरी भागात असेल तर आपली शहरी भागातले. पण तिथं जात, धर्म, प्रांत, हे ग्रामीण भाग, शहरी भाग सोडून सगळे एक झाले. म्हणजे अख्खा भारत एका विचाराने एक संघ झाला. आणि हीच तुमच्या सर्वांची मोठी ताकद आहे, ही सगळ्यांनी तिथं जाणून घेतलेली आहे. हे त्यामुळे अजून जाता जाता फक्त एक विनंती आहे, याच्या पुढं तुम्ही शेतकऱ्याची मुलं नसला तरी शेतकऱ्यांवर अन्याय झाला तर तुम्हाला त्याच्या पाठीमागे उभं राहावं लागणार. मग एखाद्या महाराष्ट्रातल्या कोपऱ्यामध्ये जर एखाद्या मजुरावर अन्याय झाला तर बरोबर राहणार का नाही राहणार? पण पुण्यामध्ये नाही तर शहरी भागामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये कुठल्याही एका मुलीवर, महिलेवर तिथं जर अत्याचार झाला तर युवा म्हणून आपण तिथं पाठीमागे राहणार का नाही राहणार? ही तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. तुमची जी एकजूट आहे ना, ती राज्यकर्त्यांना नाहीतर राजकारणात असणाऱ्या लोकांना एक संदेश देते, नीट चाल नाहीतर तुझ्याकडे आम्ही बघून घेऊ. त्यामुळे ही तुमची ताकद आहे, ही ताकद तशीच तुम्हाला तिथे ठेवावी लागेल. तुमच्यातले बहुतांश लोकांनी कदाचित मतदान केलं असेल आणि काही लोकांनी केलंही नसेल आणि काही लोकांनी रजिस्ट्रेशन सुद्धा केलं नसेल, तर कृपा करून ठीक आहे, रस्त्यावरचा लढा आपण लढू शकतो, रस्त्यावर येऊ शकतो, पण खऱ्या अर्थाने आपल्या विचाराची लोक जर अधिवेशनामध्ये नाही तर पार्लमेंटमध्ये आपल्याला पाहिजे असतील तर तुम्हाला मतदान करावं लागेल. त्यामुळे मतदान रजिस्टर करणं आणि मतदान करून घेणं हे तुमच्या आपल्या सगळ्यांची तिथे जबाबदारी आहे. आणि दुसरा मुद्दा, आणि दुसरं, संविधानाच्या विरोधात आणि लोकशाहीच्या विरोधात जो कोणी त्या ठिकाणी कार्य करेल, काम करेल, त्याच्या विरोधात तुम्हा आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार आहे. आणि 100% आपण उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही जी जबाबदारी आहे ती फार मोठी आहे. जल्लोष तुम्ही आपण सर्वजण मिळून आज करू, पण जबाबदारी इतकी मोठी वाढलेली आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी उद्या जाऊन तुम्हा आपल्या सगळ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने एकामेकांसाठी तिथे राहिलं पाहिजे. तुम्ही या उसावर आपल्या सगळ्यांचा अभिमान, भारताचा झेंडा आहे म्हणून या उसा
युवा एक